एक मिनिट, माझा आवाज येत नाही का तुम्हाला? येतोय ना? मला सांगा, मागच्या वेळेला आपण भेटलो तर आपण कुठला धडा सुरू केला होता? तुम्ही बरेच धडे एकत्र अभ्यासाला घेतले, त्यामुळे सांगा सांगा सांगा. मला फार मजा वाटते तुम्हाला विचारायला. तुम्हाला 2-3 टीचर एकदाच सायन्स शिकवतात, त्याच्यामुळे मी काय शिकवते हे मला सांगा. मला फार मजा वाटते. तुम्हाला किती आठवते ते मला चेक करायला आवडतं. आपण अणूचे अंतरंग हा धडा शिकलो होतो. म्हणजे मी तुमचं केमिस्ट्री घेते ना, तर त्याच्यामध्ये अणूचे अंतरंग हा धडा आपण सुरू केला होता. तर तो धडा तुमच्या पुस्तकात नाहीये ना? का आहे? आहे? गुड. तुमच्या धड्यात तो धडा, तुमच्या पुस्तकात तो धडा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण तो 5वा धडा आहे इंडेक्स मधला. तर तो आपण केला सुरू. तुम्हाला लक्षात आहे का, आपण त्यात बऱ्याच गोष्टी बोललो होतो. आपल्या अणूबद्दलची जी सगळी हिस्ट्री आहे, की हे अणू पहिल्यांदा कोणी शोधले, त्याच्याबद्दल त्यांचे काय काय विचार होते, त्यांच्या थिअरीज काय होत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो होतो. तुमच्या लक्षात आहेत का? बघूया, मी तुम्हाला चित्र दाखवते, तुम्ही मला उत्तर सांगा की याचं काय कनेक्शन होतं, आपण याचं काय बोललो होतो. थांबा, हे चित्र तुमच्या लक्षात आहे का? या चित्राबद्दल आपण बोललो होतो. काय आहे हे चित्र, सांगा बरं जरा मला. आपण काय शिकलो होतो? अणूचे अंतरंग, ते बरोबर आहे, पण हे चित्र काय आहे ते मला आता बघून सांगा की कशाबद्दल काय सांगितलं असेल. थांबा, मी मोठं करते. आता असं मोठं दिसेल. आता सांगा, आता सगळं दिसतंय ना चित्रामध्ये? काय काय इथे निळ निळ चित्र आहे, म्हणजे निळ्या निळ्या गोल गोल चक्रांचं एक चित्र आहे. ते काय, जरा सांगा बरं जरा मला. तो काय असेल? अणूच्या चित्रात काय काय? अणूच्या काय? अणूच्या अंतर्गत, असा काहीतरी इतकं मजेशीर आवाजाला ऐकूच नाही आलं. असं भूताचा आवाज येतो ना, तसा आवाज आला. बरं, अणूच्या अंतर्गत असलेल्या गोष्टी आहेत का त्या? काय काय दिसतंय चित्रात, वाचा आणि सांगा मला. बरोबर, प्रोटॉन, शाबाश. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. कोण कुठे बघतो चित्रात ते सांगा, बोला. सांगा. याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन कुठे आहेत, इलेक्ट्रॉन कुठे आहेत ते सांगा ना. पूर्ण सांगा, चित्राचे वर्णन करा. विचारते बघा. म्हणजे याच्यामध्ये मध्यभागी काय आहे आणि बाजूला काय आहे हे विचारते मी तुम्हाला. रचना कशी आहे चित्रामधल्या, कोणत्या गोष्टी टाकल्यात? बाजूला इलेक्ट्रॉन निळ्या निळ्या गोल गोल रिंग मध्ये, आणि मध्यभागी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता त्या आपल्याला अशा बघितल्या, माईक ऑफ करा, इको येतो. मला काही बोलायचं असेल तर फोन करा. बंद करू का आम्ही तुमचं? बोलून झालं की आपापले माईक बंद करूया, म्हणजे कोणालाच काही डिस्टर्ब होणार नाही. चला, ह्या चित्रामध्ये क्लिअरली आपल्याला जे दाखवलं आहे तेच आहे की केंद्रकामध्ये मध्यभागी काहीतरी सॉलिड गोष्ट आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सॉरी न्यूट्रल, निगेटिव्ह नाही न्यूट्रल, म्हणजेच काय, मध्यभागी ऑरेंज बॉल, त्याच्यावर प्लस प्लस लिहिलंय, अधिक अधिक अधिक, आणि जे ग्रे कलरचे बॉल आहेत ते न्यूट्रल आहेत, त्याला काही रंग नाही. असे 2 बॉल आहेत जे मध्यभागी आहेत, आणि बाजूला अशा आपल्याला ना अशा लंब वर्तुळाकार चित्रांमध्ये रिंग दिसतात.
अशा बघितल्या तर ते लंबवर्तुळाकार आहेत, पण जर आपण 3 डायमेन्शन मध्ये बघितलं, म्हणजे 3D मध्ये बघितलं, तर त्या गोल असतात. अशी 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 अशा असतात, रिंग आहेत त्या. अशीच अणूची रचना असते. याचाच इतिहास आपण बघितला होता. त्याच्याने अणू म्हणजे काय, तर कोणत्याही पदार्थाचे ते बिल्डिंग ब्लॉक आहेत. पदार्थाचे बिल्डिंग ब्लॉक म्हणजे कोणताही पदार्थ त्याच्यापासून बनलेला आहे. आणि हे विश्वातला कोणताही पदार्थ तुम्ही घ्या, कोणत्याही गोष्टीचा पदार्थ तुम्ही घ्या, आणि त्याचा सगळ्यात छोटा जो कण आहे तो अणू आहे, बरोबर. ते अणू एकत्र आले की त्याचे रेणू बनतात. अणू आणि रेणूंनी मिळून ती मोठी गोष्ट बनते, म्हणजे तो पदार्थ बनतो. आता या अणूच्या इतिहासामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितला होता डाल्टनचा सिद्धांत. तो काय होता मला जरा सांगा बरं, डाल्टनचा सिद्धांत. चल, इथे मी समोर मांडलंय, ते वाचा आणि मला सांगा डाल्टनचा अणू सिद्धांत काय आहे. ते दिसतंय ना समोर, आता सांगा विचार करून. अणू अविभाज्य आहेत याचा अर्थ काय, लवकर बोला, आपल्याला पुढे जायचंय आज, मी रिव्हिजन घेते तुमचं. अणू अविभाज्य आहेत म्हणजे काय, भाज्यांचं काहीतरी असेल का, भाज्य सांगा सांगा पटकन. अविभाज्य, मला गणितामध्ये भागाकार, भागिले हे शब्द आहेत ना, त्यातलं ते भाजन म्हणजे तुकडे करणे, म्हणजेच त्याचे तुम्ही तुकडे करू शकत नाही. अणू हा अविभाज्य. समान घटकाचे अणू एकसारखे असतात, आता याचा अर्थ सांगा मला. समान घटकाचे अणू एकसारखे असतात, बरोबर आहे ना. समजा आपण एक पेन्सिल घेतली, तर त्या पेन्सिल मधले सगळे अणू एकसारखे असतील. पेन घेतला तर पेनातले अणू एकसारखे असतील, समान घटक. म्हणजेच जर आपण मूलद्रव्य बघितली तर कार्बनचे एकसारखे, हायड्रोजनचे एकसारखे, नायट्रोजनचे एकसारखे, अशी ती अणूची रचना असते, ते एकसारखेच असतात. वेगवेगळ्या घटकांचे अणू साध्या पूर्ण संख्येच्या गुणोत्तरामध्ये एकत्र येतात. H2O, CO2, CH4, NH3 हे सगळे काय आहेत, फिक्स फॉर्म्युले आहेत. त्या फॉर्म्युल्यामध्येच ते एकमेकांची रासायनिक अभिक्रिया करतात. तुम्ही अणू बनवू पण शकत नाही, त्याचं विभाजन पण करू शकत नाही, त्याला नष्ट पण करू शकत नाही. ते फक्त त्यांची जागा बदलतात आणि नवीन गोष्टी बनवतात, म्हणजेच रासायनिक अभिक्रिया करतात. आता हे दुसरं आहे जे थॉम्सनचं अणुप्रयोग. आता हे चित्र बघा आणि मला सांगा तुम्हाला काय आठवतंय, आपण बोललोय. हे मी नाही सांगणार आहे, मी थांबेन, मला तुमचं उत्तर ऐकायचं, सांगा. हे चित्र बघा. बघा, वाचा आणि मला सांगा. इथे चालू बंद करा वाटलंच. हा माईक. शाबाश. जे थॉम्सन मध्ये पहिले आधुनिक त्यांनी लावला. थांबा, मी तुम्हाला हे वाचायला नाही सांगितलंय, याचा अर्थ काय आहे ते सांगायला सांगितलंय. तुम्ही वाचून काय दाखवताय मला, पुस्तकामध्ये आहे. तुम्हाला चित्र बघून काय समजलं हे विचारलं होतं, चित्र बघा आणि सांगा. धनप्रभात जेवढे आहे तेवढे ऋणप्रभात आहे. शाबाश.
आपल्याला जे दिसतं चित्रामध्ये तेच त्याचा अर्थ आहे. हे सगळं आपण नंतर वाचायचं पुस्तकामध्ये. रिव्हिजन करतोय ना आपण. जेवढे धन आहेत तेवढे ऋण आहेत. शाबाश. आणि कसे कसे पसरलेले आहेत ते, कशासारखं दिसतं होतं हे चित्र, आपण बोललो होतं हे चित्र कशासारखं दिसतं. ते कप केक असतात ना, छोटे छोटे प्लम केक, तसं पूर्ण पिवळ्या पिवळ्या रंगासारखं आहे ना, तसं सगळा धनप्रभार पसरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये चेरी असतात किंवा ते आपण जेम्सच्या गोळ्या लावतो तसे सगळे ऋणप्रभार आहेत, असं ह्याने सांगितलं. मग अशी अणूची रचना असते का, सांगा बरं मला. मग ती कशी असते हे शोधायला हा प्रयोग केला. हा प्रयोग काय होता सांगा, जसं आठवेल तसं सांगा. चित्र काय सांगते ते मला सांगा, इथे वाचू नका. ही वाचायची वेळ नाही, चित्र आठवण्याची वेळ. आपण चित्र बघून सगळं समजून घेतलं होतं, आठवलंय. आता त्या चित्राकडे लक्ष द्या आणि सांगा, हे मध्यभागी काय आहे पिवळं पिवळं. सोन्याच्या पत्र. शाबाश, सोन्याचा पत्रा. इथे मध्यभागी इथे काहीतरी लाईटासारखं लावलंय, ते काय आहे. ठीक आहे, त्याला आपण बरोबर ऊर्जा देणार आहे ते. रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स म्हणजे असे काही मूलद्रव्य असतात जे त्यांच्यामधनं ऊर्जा बाहेर टाकतात वेगवेगळ्या कणांच्या माध्यमातून. तर असा एक मूलद्रव्य इथे ठेवलेला आहे. तो काय आपला सोर्स आहे. कसला, काही पार्टिकल्स इकडे पाठवण्याचा, काही कण इकडनं पाठवण्याचा. हे काय दरवाजा, हा दरवाजा कसा बनलाय, लीड नावाच्या एका मूलद्रव्याचा बनलाय. इथे काय लावले हे निळे निळे, स्क्रीन म्हणतात त्याला. त्या स्क्रीन अशा हलू शकतात. त्या स्क्रीनवरती त्याने काय केलं, प्रयोग काय केला तर मला सांगा, प्रयोग काय केला. जसं आठवेल तसं सांगा, नाहीतर मी आहेच सांगायला, कारण याच्यावरच पुढचा मुद्दा आहे. हा, हे कळलं तरच ते कळेल, म्हणून काहीतरी जे लक्षात येते सांगायचा प्रयत्न करा मला. विसरलात का, मी सांगू का पुन्हा. बघा इथे जे काय आहे ना, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणजेच असं मूलद्रव्य ज्याच्यामधून ऊर्जा उत्सर्जित होते. त्या मूलद्रव्यातनं बाकीचे जे सगळे त्याचे रेडिएशन आहेत, जी काही ऊर्जा आहे निघालेली, ती इथे शोषून घेतली जाते. ह्या दरवाजामधनं पण ती शोषून घेतली जाते. पण या दरवाजाला एक गोल छिद्र पाडले, म्हणजे इथून सरळ जे पडणारे किरण आहेत, कसले किरण, ह्याचे रेडिओ ऍक्टिव्ह उत्सर्जन आहेत. अल्फा कण, त्या कणाचे नाव आहे अल्फा कण. ठीक आहे, ते धनप्रभारित असतात. आता हे धनप्रभारित अल्फा कण या खड्ड्यामधनं आरपार गेले आणि कुठे आपडले, या सोन्याच्या पत्र्यावरती. हा सोन्याचा पत्र खूप पातळ आहे, अतिशय पातळ. आणि एवढ्या पातळ पत्र्यावरती जवळपास अगदी एक एक कणू, म्हणजे एक एक अणू असेल असा, एकदम बारीक एक एक लेअर असेल, एकच स्तर असेल अणूंचा, इतका बारीक पातळ पण प्युअर सोन्याचा पत्रा, प्युअर गोल्ड असं इथे लावलाय. आता ह्याच्यावरती हे जे कण पडले, तर त्याची अपेक्षा काय होती की ते आपटून परत येतील सगळेच्या सगळे, म्हणजे त्याच्यामधल्या त्या सोन्याच्या अणूंच्या मध्ये काही जागाच नसेल की ते आपटून परत येतील. पण तसं झालं नाही. प्रयोगामध्ये त्याला असं दिसलं की खूप सारे कण हे आर पार गेले, म्हणजे त्या पत्र्याच्या आरपार ते खूप सारे कण गेले. त्याचा अर्थ असा होतो, जेव्हा दोन वस्तूंच्या मध्ये काहीही नसतं, मोकळी जागा असते, तेव्हा त्या लांबपर्यंत प्रवास करतात, मध्ये काही अडथळाच नाहीये ना. अल्फा कणांना त्या सोन्याच्या पत्र्याच्या आरपार जाता आलं, कारण मध्ये खूप मोकळी जागा होती. मग ती मोकळी जागा कुठे असणार आहे, त्या अणूंच्या रचनेमध्येच आहे. खूप काही कमी कण जे होते, जे कमी अँगलने वळले, छोट्या कोनातनं वळले, काही थोड्या मोठ्या कोनातनं वळले. 20,000 मधला एक ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याने परत आला. ठीक आहे, अशी ही सगळी रचना त्याने केली. त्याने इथे मोजले होते किती किती कण इथे आपटले आणि त्यांची संख्या इथे त्याने मोजून घेतली होती. आता ह्या सगळ्या प्रयोगांमधनं आपल्याला काय समजतं की ह्या प्रयोगातनं अणूची रचना कशी असू शकते हे कळलं. अशी तर नक्की नाहीये,
हे पिवळं पिवळं जे तुम्हाला दिसतंय याचा अर्थ की हे सगळं भरलेलं आहे. पण जर खूप सारे अल्फा कण आरपार गेले तर हे भरलेलं असू शकत नाही. म्हणजे खूप जागा मोकळी आहे. ह्याच्या उलट मध्यभागी काहीतरी खूप पॉझिटिव्ह स्ट्रॉंग आहे, पण ते छोटूस आहे. तिकडे पडलेला कण परत आला, म्हणजेच ते पण पॉझिटिव्ह आहे. रिफ्लेक्ट केलं ना त्याने. म्हणजेच मध्यभागी छोटस पण स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्याच्या आजूबाजूला कुठेतरी निगेटिव्ह फिरत आहेत. जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढे निगेटिव्ह नक्की आहेत. ही त्याची रचना होती. आता हे झालं ह्या गोल्ड फॉइलच्या एक्सपेरिमेंटचं, म्हणजे कसलं, केंद्रकीय अणुप्रारूपाचं. पुढचं आहे नील बोरचं स्थायी कक्ष अणुप्रारूप. आता ह्या रचनेमध्ये मध्यभागी केंद्रक आहे, आजूबाजूला त्याच्या कक्षात त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन फिरतात, हे आपण समजून घेतलं. पण अशी जरी रचना असली तरी पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जर इलेक्ट्रॉन बाजूला बाजूला फिरतायत तर ते गोल 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 फिरून मध्ये येऊन पडतील. आता हे कसं आहे, जसं आपली सौर्यमाला आहे, सूर्यमाला म्हणजे आपलं सोलार सिस्टीम, मध्यभागी सूर्य आणि आजूबाजूला ग्रह फिरतायत फिरतायत फिरतायत. असाच विचार रुदरफोर्डने केला होता. मध्यभागी केंद्रक आहे आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरतायत. त्याला प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी सांगितलं की जर इलेक्ट्रॉन फिरतायत तर इलेक्ट्रॉन तर निगेटिव्ह आहेत ना, त्याच्यावर ऋण प्रभार आहे. मग एखादी चार्ज असलेली गोष्ट गोल 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 फिरते, त्याचा चार्ज संपला की ती मध्ये पडते किंवा ती आकर्षिली जाते आणि मध्ये पडते. म्हणजे मध्यभागी केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हे इलेक्ट्रॉन गोल फिरून 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 मध्ये येऊन पडतील. म्हणजे अशी रचना होईल, जिथे निगेटिव्ह तिथे पॉझिटिव्ह. पण असं होत नाही. त्याचं उत्तर काय आहे? हे उत्तर जे जे थॉम्सनच्या प्रश्नाचं त्या स्ट्रक्चर सारखं उत्तर याच्यामध्ये आलं नाही. याच्या कारण तो मुद्दाच नव्हता. हा त्याच्या रिसर्चचा मुद्दा नव्हताच. रचना कशी असेल इथपर्यंत ती गोष्ट आली. मग या रचनेमधल्या त्रुटी, असं असेल तर काय होईल, तसं असेल तर काय होईल, ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. मग हे चुकलं का? नाही. याच्यावरती ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुढचा प्रयोग आला नील्स बोरचा स्थायी कक्षा अणुप्रारूप. आता इथे मी तुम्हाला एक चित्र दाखवते, 1 2 3. ही चित्र तुम्ही जरा विचार करा आणि त्याचा अर्थ काय असेल ते मला सांगा. मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन करणार नाहीये ते. तुम्ही पण विचार करायचा आहे चित्राचा आणि मला सांगायचंय की याचा अर्थ काय असेल. 3 चित्र दिसत आहेत, त्याचा अर्थ समजून घ्या आणि मला सांगा. आल्यावरती आपण याच्यावर डिस्कशन करूया. आल्यावरती म्हणजे एकच मिनिट. एका मिनिटात तुम्ही मला सांगायचंय. चित्र पाहिलं? काय कळलं सांगा. सांगा काय दिसतंय. मध्ये जे आहे ते धनप्रभार, बाहेर आहे ते ऋणप्रभार. अंदर आहे ते धनप्रभार, बाहेर आहे ते ऋणप्रभार. ओके, बाहेर आहे ऋणप्रभार म्हणजे ठीक आहे, बाहेर ऋणप्रभार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन आहे, हे बरोबर आहे. मग आता धनप्रभार कुठे आहे धनप्रभार? मध्यात. हो, पण या चित्रामध्ये काय दिसतंय ते बघा ना. ते मगाशी आपण जे बोललो ना, ती ही रचना हीच आहे. तुम्ही मला हेच सांगताय. आता या चित्रात काय नवं दिसतंय? हे ह्याचं उत्तर द्या. यन कवच, यन कवच, यम कवच, यल कवच, बरोबर. एम कवच, एन कवच, एल कवच इथे दिसतंय तुम्हाला कुठे? हो.
कुठे? मला नाही दिसत आहे इथे. n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3 हेच दिसतंय. mn कुठे लिहिलंय इथे? तुम्ही पुस्तकात बघताय की काय? बघू बरं, मला कॅमेरा ऑन करू दे. काय करताय जरा? कुठे आहात तुम्ही लोक? मी तुम्हाला विचारलं या चित्रामध्ये काय दिसतंय? या चित्रामध्ये बघा, मी सांगते तुम्हाला. मी तुम्हाला विचार करायला वेळ दिला होता, प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं आपल्याला. इथे ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन गोल गोल फिरणार आणि मध्ये येऊन पडणार असं आपण बोललो होतो की नाही. जसं आपला भवरा असतो बघा, आपण त्याला फिरवलं की तो गोल 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 फिरतो आणि मध्ये येऊन पडतो. बरोबर बरोबर. तसंच इलेक्ट्रॉन गोल 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 फिरतात, आता मध्ये येऊन पडतील. म्हणजेच काय होईल? ही रचना होईल. मग अशी नाही व्हायला पाहिजे. मग त्याचं उत्तर काय आहे? इलेक्ट्रॉन मध्ये येऊन नाही पडायला पाहिजे. हेच उत्तर शोधून काढलं नील्स बोरने. त्याने काय सांगितलं? ह्या ज्या कक्षा आहेत त्या स्थायी आहेत. स्थायी म्हणजे परमनंट. जसा रस्ता असतो असा गोल 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 रस्ता, या रस्त्यावरती अशाच गाड्या फिरणार. त्या गोल फिरणाऱ्या गाड्या मध्ये येऊन पडतात का? नाही. सांगायचा मुद्दा, या ज्या कक्षा आहेत ह्या आहेत एनर्जी लेवल्स. एनर्जी लेवल म्हणजे त्याच्या ऊर्जेच्या त्याच मार्गामध्ये फिरणाऱ्या लिमिटेड जागा आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन कसाही, ह्याचा अर्थ असा होतो की असा इथून फिरून मध्ये येऊ शकत नाही. इथेच फिरेल किंवा इथेच फिरेल किंवा इथेच फिरेल. तो इकडून तिकडे जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो. तो उड्या मारू शकतो. म्हणजे जर त्याला बाहेरून आत यायचं असेल तर त्याची एक्स्ट्रा एनर्जी त्याला देऊन टाकावी लागेल. एनर्जी टाकून द्यावी लागेल. मग तो 3 वरून 2 वर उडी मारेल. एनर्जी घेतली तर 1 वरून 2 वर जाईल. म्हणजे बाहेर पडण्याकरता त्याला एनर्जी घ्यावी लागेल, बाहेरून आत येण्याकरता त्याला एनर्जी द्यावी लागेल. म्हणजे हे जे सगळे इलेक्ट्रॉन आहेत ते त्यांच्या विशिष्ट कक्षांमध्ये गोल फिरत आहेत. हेच आहे नील्स बोरचं स्थायी कक्षा अणुप्रारूप. त्याच्यामुळे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की इलेक्ट्रॉन हे मध्ये येऊन पडू शकत नाहीत, कारण ते हा रस्ता कमी 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 होत जाऊन पडला असं होत नाही. तो रस्ता फिक्स आहे. त्याच्यावरती एकदा इलेक्ट्रॉन गेले की त्या रस्त्यावरती फिरत राहणार आहे. ही त्याची परमनंट कक्षा आहे. दुसरं, ह्या कक्षेमध्ये जे इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे अशा उड्या मारण्याचं काम आहे ते करण्याकरता त्याला एक तर एनर्जी द्यावी लागेल किंवा एनर्जी घ्यावी लागेल. म्हणजे स्वतःमध्ये असलेली ऊर्जा काढून टाकावी लागेल किंवा नवीन ऊर्जा घ्यावी लागेल. म्हणजेच हे ऊर्जेचे रस्ते आहेत. याची ऊर्जा वेगळी, याची ऊर्जा वेगळी आणि तिसऱ्याची ऊर्जा वेगळी. या ऊर्जेतल्या बदलांना ऍडजस्ट करूनच ते इलेक्ट्रॉन आत जाऊ शकतात किंवा बाहेर येऊ शकतात. स्वतःच्या मनाने कुठेही फिरून येऊ आपण मध्ये असं करू शकत नाही. बघा, आता ह्याने काय केलं? हायड्रोजन अणूचं उदाहरण दिलं आणि हे सगळं एक्सप्लेन केलं. म्हणजे पहिल्या कक्षेत काय होईल, दुसऱ्या कक्षेत काय होईल, तिसऱ्या कक्षेत काय होईल, एनर्जी घेईल का, एनर्जी देईल का, हे सगळे विचार त्याने केले आणि त्याने त्याचं स्वतःचं स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडलं. ह्या प्रारूपाप्रमाणे ही जी एनर्जी असते ही फिक्स असते. ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघालेलं आहे. आता आपण अणूची रचना बघताना असाच विचार करतो. मध्यभागी केंद्रक आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन आहे, दोघांना एक एकचं वजन आहे. आजूबाजूला वर्तुळाकार कक्षा आहेत. प्रत्येक कक्षेचं एक नाव आहे. तुम्ही मगाशी पुस्तकामध्ये जे वाचलं ना KLMN, ती पुस्तकातल्या चित्रामध्ये, मी ते पुस्तकातलं नाही, मी तुम्हाला हे चित्र सांगत होते. आता या चित्रामध्ये n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3 म्हणजे नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अशा 3 कक्षा काढल्या. पण या कक्षांमध्ये विशिष्ट एनर्जी आहे. तिथेच त्या एनर्जीचे इलेक्ट्रॉन फिरत राहणार आहे. इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षांमध्ये असतात. मध्यभागी न्यूक्लियसमध्ये धनप्रभारित प्रोटॉन आणि न्यूट्रल म्हणजे कोणताही प्रभार नसलेले न्यूट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन बाजूला जे फिरतात ते ऋणप्रभारित असतात. जितके प्रोटॉन तितके इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल होते 0. कोणत्याही अणुवरती जो एकत्रित प्रभार आहे तो आहे 0. बरोबर. अणुमधल्या प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या कायम समान असते. न्यूक्लियसमध्ये म्हणजे केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या जवळपास न्यूट्रॉनच्या संख्या एवढी असते, पण न्यूट्रॉनची संख्या कधी कधी जास्तही असते. याच्यावरून पुढची गोष्ट येते जी आहे
समस्थानिके. ठीक आहे. आता ही झाली आपल्या अणूची रचना, जी आपण मगाशीच बोललोय, सगळं डिटेलमध्ये आपण पाहिलंय. आता इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे काय. इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित असतात आणि त्याचं वजन हे हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानाच्या 1008च्या पटीने कमी. हायड्रोजनचं वजन म्हणजे एका प्रोटॉनचं वजन असं धरलं जातं. आता एवढं कमी वजन आहे म्हणून त्याला आपण नगण्य, इलेक्ट्रॉनचं वजन आपण धरतच नाही कारण ते खूप कमी असतं. प्रोटॉनचं वजन 1 युनिट आणि न्यूट्रॉनचं वजन पण 1 युनिट एवढं आहे. न्यूट्रॉन न्यूट्रल आहे, प्रोटॉन पॉझिटिव्ह आहे. असे हे तीनही कण एका अणूमध्ये असतात. अवअणुकण याला काय म्हणतात, अवअणुकण. त्याला इंग्लिशमध्ये न्यूक्लियॉन्स किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतात. न्यूक्लियॉन्स म्हणजे न्यूक्लियस मधले, सब ॲटॉमिक म्हणजे ॲटमच्या मधले, त्याला आपण अवअणुकण असं म्हणतो. अवअणुकण. ठीक आहे. आता बोहरच्या मॉडेलनुसार इलेक्ट्रॉनचं वितरण n = 1 2 3 4 म्हणजे ह्या ज्या कक्षा आहेत ना त्यांनाच KLMN अशा नावाने त्याने संबोधलं होतं. प्रत्येक कवचामध्ये जास्तीत जास्त 2n चा स्क्वेअर येते, 2n चा वर्ग. या सूत्राने मिळालेल्या संख्या इतके इलेक्ट्रॉन असू शकतात. आता आपण जरा हे शोधूया की 2n चा वर्ग म्हणजे काय. आता तुम्ही मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. जर n 1 असेल तर एकाचा वर्ग किती. एक. बरोबर, शाबास. आपण इथे सोडवूया ना ते, म्हणजे आपल्याला समजेल प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात. आपल्याला त्याचं सूत्र कळलंय, 2n चा वर्ग. आपलं सूत्र आहे 2n चा वर्ग. n 1 असेल तर 1 चा वर्ग 1, बरोबर ना. 1 चा वर्ग 1 गुणिले 2 म्हणजे किती झाले 2. म्हणजे जेव्हा n 1 असेल तेव्हा, n 2 असेल तेव्हा 2 गुणिले 2 चा वर्ग. किती 2 चा वर्ग. बरोबर. मग 4 दुणे 3ऱ्या कक्षेमध्ये, 3ऱ्या कक्षेत 3 चा वर्ग किती. बरोबर. मग 9 दुणे 18. म्हणजे K कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, L कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, M मध्ये 18. असंच केलं तर आपल्याला येईल 16 दुणे 32. बरोबर ना. 4 चोक 16, 16 दुणे 32, 32 इलेक्ट्रॉन. पहिली कक्षा म्हणजे पहिलाच वर्तुळ, त्याच्यामध्ये 2च मूलद्रव्य आहेत. एक आहे हायड्रोजन आणि दुसरं आहे हेलियम. हेलियमचं द्विक म्हणजे 2 इलेक्ट्रॉन पूर्ण आहेत. हेलियम 2. आता दुसरी कक्षा L कक्षा, याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. हायड्रोजन, हेलियम. इथे सुरुवात होते लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि निऑन, नाही आर्गॉन. म्हणजे याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 2 8 1 आणि हे 2 8 8, नाही 2 आणि 8 आणि हा आहे 2 आणि 1. तुम्हाला कळतंय का का मी एकटीच अभ्यास करते. कोणतरी हसतंय तिकडे. चला, हे झालं बोहरच्या मॉडेलनुसार इलेक्ट्रॉनचं वितरण. आता आपल्याला पुढे बघायचंय मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक. त्याच्यासाठी मला पुन्हा एकदा चित्र काढावं लागणार आहे. अणूच्या रचनेमध्ये आपलं फेवरेट चित्र आहे. मध्यभागी केंद्रक आहे आणि केंद्रकाच्या भोवती आहेत कक्षा. केंद्रकाच्या मध्यभागी आपण
ऑरेंज कलर देऊया. केंद्रकामध्ये कोण कोण आहेत सांगा. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. लक्षात आहे बरोबर ना. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं एकत्र वजन, एका न्यूट्रॉनचं वजन आपण धरतो 1 युनिट, एका प्रोटॉनचं धरतो आपण 1 युनिट. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे एकत्र गेले की काय होतं, अणु वस्तुमानांक. म्हणजे त्या अणूचं वजन कशावरती असतं, केंद्रकावरती असतं. समजलं का. आपल्याला पुस्तकामध्ये आणि याच्यामध्ये पण अणु वस्तुमानांकाबद्दल जे सांगितलंय ते हेच आहे. मी जे सांगते तुम्हाला कळतंय का. कोण बोलतंय तिकडे, काही वेगळी शंका आहे का कोणाला. मी काय बोलताय मध्ये मध्ये आवाज येतोय मला, काही प्रश्न असेल तर सांगा. इधर गया भाई तू, इधर गया भाई तू. तुमचे कोणी शिक्षक आहेत का तिकडे, म्यूट पण होत नाही आहेत. मुलांनो, कोटेगाव आश्रमशाळा, स्वतःला म्यूट करा बरं. तुम्ही अभ्यास करताय ते मला दिसत नाही. एकतर तुम्ही कॅमेरा बंद केला आणि माईक ऑन करून तिकडे बोलताय, त्यामुळे तुमचा एकतर कॅमेरा ऑन करा किंवा तुमचा माईक ऑफ करा. ठीक आहे, चला. हे झालं आपल्या मूलद्रव्यांच्या अणु वस्तुमानांकाबद्दल. ठीक आहे. म्हणजेच काय, एखाद्या अणूचं वस्तुमान आपण कसं काढतो, त्याच्यामध्ये असलेल्या वजनावरती. आणि वजन कशामध्ये असतं, त्याच्या केंद्रकामध्ये. कशाच्या तरी बरोबर तुलना करतो आपण, बरोबर ना. वजन करतो म्हणजे आपण दुकानात जातो, आपण म्हणतो 1 किलो गहू द्या, तर ते गहू 1 किलो मोजायला बाजूला 1 किलोचं वजन ठेवलं असतं, बरोबर. तर ते बाजूला जे ठेवलंय ते आपलं स्टँडर्ड आहे, प्रमाण. त्या प्रमाणाच्या हिशोबाने आपण दुसऱ्या वस्तू ठेवतो. आपल्या मूलद्रव्यांचा अणु वस्तुमानांक काढायला आपण प्रमाण कोणाचं ठेवायचं, इतकं छोटंसं वजन येते, अणूच्या मधलं वजन. ते कसं मोजणार आपण, तर ते मोजण्याकरता सुरुवातीला हायड्रोजन ॲटमचा वापर करायचा, नंतर कार्बनचा वापर करायला लागले. आणि कार्बनला आपण एकक मानतो, त्याचा आपण वापर करून, स्टँडर्ड म्हणून वापर करून बाकी सगळ्या अणूंचा अणु वस्तुमानांक काढतो, बरोबर. म्हणजेच एकाच अणूमध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या हा त्याचा अणु वस्तुमानांक असतो. पण ज्या मूलद्रव्यांमध्ये त्यांच्या अणूंमध्ये एकाहून जास्त न्यूट्रॉन असतात, त्याचं वजन बदलतं, पण त्याची ओळख तीच असते, त्याला आपण अणु क्रमांक म्हणतो, म्हणजेच त्याचा ॲटॉमिक नंबर. तर ते कसं आहे माहितीये, हे जुळे भाऊ असतात ना, जुळे भाऊ, तसं असतं. समजा आपण बघूया एक उदाहरण, हायड्रोजनच घेऊया, चांगलं उदाहरण आहे ते. एक आहे अणू, हा आहे हायड्रोजन. चला, आता हे तीनही आहेत हायड्रोजन. का, यांच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या तेवढाच त्याचा ॲटॉमिक नंबर, म्हणजे त्याचा अणु क्रमांक कोणता असतो, त्याचा इलेक्ट्रॉनची संख्या. हे तीनही आहेत हायड्रोजन. हायड्रोजन 1, हायड्रोजन 2 आणि हायड्रोजन 3. आता या हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये एक प्रोटॉन, 0 न्यूट्रॉन. याच्यामध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन. याच्यामध्ये एक प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन. आता मला वजन सांगा. वजन या दोघांची बेरीज असते, 1 अधिक 0 किती होतात,
1. 1 अधिक 1 किती होतात? 2. 2 अधिक 1 किती आहे? 3. म्हणजे तिघही हायड्रोजनच आहेत. हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. पण या हायड्रोजनचं वजन आहे 1. ॲटॉमिक मास युनिट. याचं वजन आहे 2 आणि याचं वजन आहे 3. तुम्ही जुळे भाऊ बघितलेत का? जुळे भाऊ, जुळ्या बहिणी ते सेम दिसतात, पण त्यांचं वजन थोडं वेगळं असतं किंवा उंची थोडी वर खाली असते. ते एक्झॅक्टली सेम नसतात, पण तरी ते सेम असतात. म्हणजे हे सगळे हायड्रोजन आहेत, पण तरीही ते एकमेकांचे तिळे भाऊ आहेत. म्हणजे तिघ आहेत. हा गेला तो वाला तुम्हाला बघून समजणार नाही, दिसताना सगळे हायड्रोजनच दिसतील, पण त्यांचं वजन ही त्यांची ओळख आहे. मग ह्या तिघांसाठी वेगळे वेगळे घरं बनवायची का? नाही. हायड्रोजनचं एकच घर आहे. ते एकाच स्थानावर राहतात म्हणून त्यांना म्हणतात समस्थानिके. समस्थानिके म्हणजे एकाच स्थानात राहणारे. त्यांचं वजन वेगळं आहे, पण त्यांचे इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. कळलं? हा मुद्दा समजला समस्थानिकांचा. आता आपण बघूया पुढचा मुद्दा, जो आहे न्यूट्रॉनची संख्या, वस्तुमान आणि अणु क्रमांक. हे आपण ऑलरेडी मगाशीच बघितलंय की कुठल्याही अणूमध्ये अणु क्रमांक म्हणजे काय असतो? त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. हायड्रोजनचा अणु क्रमांक काय आहे? 1. म्हणजे आपण हायड्रोजन 1 असं लिहितो ना. हा 1 काय आहे? त्याची ओळख आहे, त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन. आणि जितके इलेक्ट्रॉन तितके प्रोटॉन. बरोबर ना? बघा ना, तीनही याच्यामध्ये, तीनही हायड्रोजन मध्ये बघा, प्रोटॉनची संख्या किती आहे? एकच आहे, 1. आणि इलेक्ट्रॉन किती होता? 1. प्रोटॉनची संख्या किती आहे? 1. इलेक्ट्रॉन किती आहे? 1. इथे प्रोटॉनची संख्या किती आहे? एकच. आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉन किती आहे? एकच. म्हणजे जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत. फरक कशामध्ये पडलाय? न्यूट्रॉन मध्ये पडलाय, म्हणजेच त्याच्या वजनामध्ये पडलाय. चार्ज सगळीकडे सारखा आहे. म्हणजे हायड्रोजन 1 मध्ये आपण जेव्हा म्हणतो तर ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, इलेक्ट्रॉन मायनस, किंवा प्रोटॉन असतात, प्रोटॉन प्लस. बरोबर की नाही? हे आहे त्याचा अणु क्रमांक. अणु क्रमांक. आणि खाली जो काढला आहे तो आहे वस्तुमानांक. वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं स्वतःचं मॅटर किती आहे त्याचं वजन, पदार्थाचं वजन. अणु क्रमांक. बरोबर? आणि हा आहे अणु वस्तुमानांक. वस्तुमानांक खूप मोठा शब्द आहे, मी लिहित नाही, पण तुम्हाला कळलंय. हा समजलाय का तुम्हाला मुद्दा? आता आपण जाऊया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, जो आहे अणूचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्याच्या आधी जरा पुस्तकाकडे बघू आपण काय काय मुद्दे कव्हर केले. इथपर्यंत आपण बोहरचे स्थायी कक्षा प्रारूप बघितलेले आहे. आता ह्याच्यामधले कुठले कुठले मुद्दे आपण डिस्कस केले एकदा जरा त्याच्यावरती आपण नजर टाकूया. पिवळा रंग घेऊ का? डार्क घेऊया. बघा, हे आपण मगाशी बघितलं KLMN. बरोबर आहे का? KLMN म्हणजे 1 2 3 4 ही त्याची संख्या आहे. अशा पद्धतीने ते जाह्य करतात. कोण? इलेक्ट्रॉन. बाहेर उड्या मारतात, एका दोरीवरून दुसऱ्या दोरीवर, दुसऱ्या दोरीवरून तिसऱ्या दोरीवर, असे उड्या मारतात. आता प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन कोण कुठे असतात, कसे असतात त्याची माहिती आपण मगाशीच बघितली. त्याचं वजन किती असतं? न्यूट्रॉनचं वस्तुमान 1 युनिट, प्रोटॉनचं वस्तुमान 1 युनिट आणि इलेक्ट्रॉनचं वस्तुमान नगण्य, हे आपण ऑलरेडी बोललो होतो. केंद्रका बाहेरील भाग म्हणजे त्याच्या न्यूक्लियसच्या बाहेर काय आहे? इलेक्ट्रॉन. आणि केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी, खूप मोकळी जागा असते, त्याच्यामध्येच ते फिरत असतात. बरोबर? त्या आपल्या रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याला काय दिसलं होतं? खूप मोकळी जागा आहे. इलेक्ट्रॉन बघा, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते, खूप नगण्य असते.
आता अणूच्या केंद्रकाबाहेरील भागामध्ये इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. म्हणजेच यांना आपण काय म्हणतो, कक्षा. त्याला इंग्लिशमध्ये ऑर्बिट किंवा शेल म्हणतात. जी मी ही गोल गोल वर्तुळा काढलीत ना इथे, ही आहे कक्षा. कक्षा म्हणजे ज्या गोल गोल रिंग आपण काढतो त्याला आपण म्हणतो कक्षा मराठीमध्ये. म्हणजेच बाह्यतम कक्षेमध्ये आपल्याला काय मिळणार, त्याची म्हणजेच त्याची संयोजन. आता अणु केंद्रकाबाहेर इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामध्ये प्रोटॉनच्या संख्ये इतकीच असते. हे आपण आताच बघितलं. बघा, प्रत्येक चित्रामध्ये आपण प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या मॅच केलेली आहे, जी एकच आहे. बरोबर की नाही? आपण एक एक मुद्दा रिवाइज करतोय म्हणजे आपल्याला पुढे जायला काही प्रॉब्लेम नाही. कारण आता आपण बघणार आहे इलेक्ट्रॉनची कॉन्फिगरेशन, रचना कशी असते. आता इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्यामुळे त्याचा आपण प्रामुख्याने विचार करत नाही वजनामध्ये. आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचीच बेरीज करतो आणि अणु वस्तुमानांक ए ने लिहितात. ए म्हणजे त्याचा अणु वस्तुमानांक, त्याचं वजन, आणि झी म्हणजे त्याचं अणु अंक. मग आता लिहायचं कसं, त्याचं वजन वरती आणि खाली त्याचं इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याची ओळख. म्हणजेच काय लिहायचं, 12 हे त्याचं वजन आहे, कार्बन हा तो स्वतः आहे, आणि 6 हे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन. ठीक आहे. आता हे सुद्धा आपण बघितलं की KLMN मध्ये आतून बाहेर जाताना, बाहेरून आत येताना त्याला काय करावं लागतं. हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, हे जरा वाचा आणि सोडवा. मस्त आहेत, सोपे सुटसुटे. इलेक्ट्रॉनचे वितरण. बोरच्या अणु प्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. आपण ऑलरेडी बघितलंय. ही जी आपण न्यूक्लियसच्या भोवतीची चित्र म्हणजे वर्तुळ काढली त्याला आपण कक्षा म्हणतो. ते मध्यभागी केंद्रक आहे. ह्या कक्षांमध्ये स्वतःची एक विशिष्ट ऊर्जा आहे. आतून बाहेर जाताना त्याला ऊर्जा घ्यावी लागते इलेक्ट्रॉनला, बरोबर, आणि बाहेरून आत येताना ऊर्जा द्यावी लागते. आता आपल्याला हे बघायचंय की आपण KLMN या कवचांमध्ये अणुक्रमे 2, 8, 18, 32 हे काढलं होतं. आपणच काढलंय, बरोबर ना. मग अशी आपण काढलं होतं 2चा वर्ग, 3चा वर्ग. तेव्हा जे आपल्याला नंबर मिळाले तेच नंबर आहेत बघा, 2, 8, 18, 32. का बरं, 2n चा वर्ग असं सूत्रच आहे त्याचं. आपल्याला हे इलेक्ट्रॉन काढून बघता येतात की प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन मावू शकतात. आता कवचांच्या कमालधारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनचे वितरण होते आणि एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. ते आता आपण बघणार आहे. इलेक्ट्रॉन संरूपण कसे करायचे. प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात आहे त्यानुसारच त्याची मांडणी करायची. आता हे काय आहे हे वाचण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते. बघा, आता आपण याचं समजून घेऊया चित्र. समजा आम्ही घेतला हायड्रोजन. हायड्रोजन आहे 1. तर मी काय लिहिणार, 1s1 म्हणजे वर्तुळाकार कक्षांचं नाव, सॉरी, ते आहे S. तर पहिल्या वर्तुळाकार कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आता समजा मी घेतला कार्बन. कार्बनचं ऍटॉमिक नंबर आहे 6 म्हणजे अणु क्रमांक आहे 6. तर मी हे कसं लिहिणार, 2 आणि 4, बरोबर की नाही. हे थोडं ऍडव्हान्स लेवल झालं. आपण हायड्रोजनचं कसं लिहायचं, 1 एवढंच. कार्बनचं आपण कसं लिहिलं, पहिल्या कक्षेमध्ये 2च असतात, बरोबर ना. या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असतात. त्यापैकी कार्बनकडे आता किती उरले, 6 मधले 2 गेले, उरले 4, बरोबर. आता आपण घेऊया ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे 8. मग आता किती येतील मला सांगा, 2 आणि इथे कोणता नंबर येईल इकडे, सांगा सांगा. दोघांची बेरीज 8 यायला पाहिजे. तर 8 मध्ये 2 केले की किती येतील पुढे, 6. शाबाश. आता आपण अणुच्या रचनेमध्ये बघतो 6, बरोबर. आपल्याला जर हे कळलं
की त्या मूलद्रव्याच्या पुढे एकूण किती एकूण किती इलेक्ट्रॉन आहेत, सॉरी रेणू नाही, एकूण किती इलेक्ट्रॉन आहेत, ही इलेक्ट्रॉनची संख्या आहे. आपण कसे मांडू शकतो आपल्याला माहितीये, 2 आधी 2 असतात, मग 8 असतात, मग 18 असतात, बरोबर. अशा क्रमांकाने तुम्ही पुढे पुढे जात राहिले तर तुम्ही इथे मांडू शकता ना, 2 मग 8 मग 18 असं किती किती येतील ते मांडत राहायचे. यालाच म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजेच त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन संरूपण. कळलं, समजलं. आता हे तुम्ही मला सांगा, टेबल आपण भरूया. आता हायड्रोजन मध्ये KLMN या 4 दिलेल्या आहेत आपल्याला कक्षा. तर हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन, के मध्ये तो आला. हेलियम मध्ये 2, तो इथपर्यंत 2च आहे, 2च आहे त्याची संख्या, 2 संपलं इथे. लिथियम मध्ये 3 आहे, तर इकडे 2 आणि मग एल मध्ये 1 इलेक्ट्रॉन गेला. एकूण किती आहेत, 3. 2 अधिक 1 किती झाले, 3. बघा, आता इथे के मध्ये किती येतील, 6 पैकी नाही 2, याची कॅपॅसिटी 2च आहे, 2च येतील. मग एल मध्ये किती येतील, 4, उरलेले 4 येतील ना, 4 आणि 2 6. आता 7, पहिल्या कक्षेमध्ये किती येतील, 2च येतील. पहिल्या कक्षेमध्ये नेहमी 2च इलेक्ट्रॉन येतील, कुठला पण घ्या. आता इथे किती येतील, 5, 5 आणि 2 7, बरोबर. आता 8 मधले पहिल्या कक्षेत किती, 2, पुढे किती येतील, 6. फ्लोरीन पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 7, 7 आणि 2 9, बरोबर. निऑन 2, उरले किती, शाबाश. याची कॅपॅसिटी किती आहे, 8. आले किती, 8. आता मला सांगा 11 भरताना इकडे 2 आले, याची कॅपॅसिटी 8 आहे, 8 आले. आणि तिसरा कुठे टाकायचं आपण, 2 8 इकडे संपले, पण याच्यामध्ये अजून एक आहे 11. एम मध्ये टाकायचा, तो येईल 1 2 8 1. आता 17 सांगा कसे येतील, 2 8 8 आणि 2 10 आणि 7 17. आर्गॉन 2 8 आणि 8. आता हे कसे येईल सांगा मला, 2 8 इथे झाले 10, ह्याच्यामध्ये 35, म्हणजे आता किती उरले, 25. या कक्षेमध्ये 18 मावतात, 18 लिहून टाकले. 25 वजा 18 केले किती होतात सांगा, 18 19 20 21 22 23 24 25, म्हणजे याच्यामध्ये किती उरले, 7. 2 8 18 7 असे ब्रोमीन मध्ये इलेक्ट्रॉन्स बसतील KLMN शेल मध्ये, बरोबर का, बरोबर ना. म्हणजेच असं आपण इलेक्ट्रॉनचं संरूपण काढू शकतो. म्हणजेच एखाद्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची रचना कशी कशी असेल, पहिल्या कक्षेत किती, दुसऱ्या कक्षेत किती, तिसऱ्यात किती, हे आपण याच्यात मांडू शकतो. ठीक आहे, थांबूया आपण आता आज इकडे. गुड. पुढच्या लेक्चरला आपल्याला इलेक्ट्रॉनची संयोजन म्हणजे काय हे बघायचं आहे, आणि हा धडा पुढच्या वेळेला संपेल आपला. इंटरेस्टिंग भाग आहे सगळा पुढच्या वेळेचा, सोपा आहे पण महत्वाचा आहे. भेटूया पुढच्या वेळेला. चला थांबूया, चला, अच्छा, बाय बाय. Thank you, Deepika ma'am. Thank you.